केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी 2024-25 अर्थसंकल्प सादर करतील आणि या अर्थसंकल्पातून जनतेच्या काय अपेक्षा आहेत, आतापर्यंतच्या अर्थसंकल्पापेक्षा अर्थसंकल्प केंद्रातील सरकारसाठी कसा आव्हानात्मक आहे, बघूया एक रिपोर्ट। बजेट 2024 मजबूत की मजबूर? बजेटमध्ये सवलतींचा वर्षाव की मित्रपक्षांचा दबाव? अर्थसंकल्पाकडून जनतेच्या काय अपेक्षा? केंद्रात नव्याने सत्तेत आलेल्या एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प 23 जुलै रोजी सादर केला जाणार आहे। मागील 10 वर्षात बजेटवर भाजपचा पूर्ण कंट्रोल होता। 2014 पासून आतापर्यंतच्या कार्यकाळात पहिल्यांदाच भाजपला बहुमतासाठी मित्रपक्षांची गरज भासली आहे। घटक पक्षांचा टेकू घेत मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आलंय, त्यामुळे 2024च्या अर्थसंकल्पावर मित्रपक्षांची छाप पाहायला मिळण्याची शक्यता आहे। अर्थसंकल्पाआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला। या अहवालातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया। 2024 मध्ये आर्थिक वाढीचा दर 8.2% राहण्याचा अंदाज आहे। महागाई नियंत्रणात आहे। 2023च्या तुलनेमध्ये 2024 साली महागाई कमी असल्याचाही अंदाज आहे। बेरोजगारी दर कमी होतोय। विदेशी गुंतवणुकीमध्ये किंचित घट झाली आहे। कोविड नंतर अर्थव्यवस्थेत स्थैर्य आलंय। 2021 ते 2024 पर्यंत अर्थसंकल्पात तूट कमी करण्यात यश आलंय। कर वगळून सरकारचं उत्पन्न एकूण महसुलाच्या 14.5% आहे। पीएम मुद्रा योजनेमध्ये 68% कर्ज महिलांना देण्यात आलंय। स्टँड अप इंडिया योजनेचा 77% महिलांनी लाभ घेतलाय। उच्च शिक्षणामध्ये समानता वाढतीये। 2024च्या केंद्राच्या बजेटकडून जनतेला मोठ्या अपेक्षा। एक नजर टाकूयात काय अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत त्यावर। टॅक्स स्लॅबच्या दरांमध्ये सुधारणा होण्याची पगारदारांना अपेक्षा आहे। पायाभूत सुविधांवरील खर्च वाढून मध्यम वर्गाला सवलतींची अपेक्षा आहे। पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते आहे। सर्वसामान्यांना महागाई कमी करण्याची ही अपेक्षा आहे। गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात करावी अशी ही मागणी केली जाते आहे। बांधकाम क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याची ही मागणी केली जाते आहे। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, मात्र तिसऱ्या वेळी त्यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंचा टेकू घ्यावा लागलाय। त्यामुळे हा एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर करताना नरेंद्र मोदी सरकारला खऱ्या अर्थानं तारेवरची कसरत करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।